आज मी बेसन पीठ घालून मिरचीचा ठेचा बनवणार आहे. त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडं बेसन पीठ घेतले, लसूण घेतलाय आणि जाडसर शेंगदाण्याचं कूट घेतलेले. हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे. अगोदर मिरच्या आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ पण वाटून घ्यायचं. हे मिरच्या आणि लसूण वाटून झालेले. बेसन पीठ आपल्याला गरजेनुसार वापरायचे. इथे मी कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकले. ठेच्याला आपल्याला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त टाकायचं. तेल टाकलं की यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे. जिरे तडतडले की आपल्याला हा ठेचा टाकून घ्यायचा वाटलेला. मिरची आपल्याला तेलामध्ये थोडी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची. आता ही मिरची भाजून झालेली, थोडी अशी कडेला चिपकायला लागली की आपल्याला यामध्ये थोडं थोडं बेसन पीठ टाकायचं. अगोदर 2 चमचे टाकायचं. हे चांगलं परतून घ्यायचं. पुन्हा मी 2 चमचे बेसन पीठ टाकते. यामध्ये महावेल इतकं बेसन पीठ टाकायचं आपल्याला. ठेचा आपल्याला असा पूर्ण सुट्टा झाला पाहिजे, त्या प्रमाणामध्ये बेसन पीठ वापरायचं. आता हे पिठाचं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे. पूर्ण मिरचीचा ठेचा आपला एकदम मोकळा झालेला आहे. आता हा चांगला परतून घ्यायचा 1 5 ते 10 मिनिटं. हे बेसन भाजून निघण्यासाठी यामध्ये मी पुन्हा 1 चमचा तेल टाकले. बेसन पीठ टाकल्यानंतर 5 मिनिटं ठेचा परतून घेतलेला आहे. म्हणजे काय होतं, बेसन पीठ चांगलं भाजून निघतं. आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर मी 2-3 मिनिटं परतून घेतले. गॅस बंद केला आणि गरम कढईमध्येच आपल्याला पुन्हा थोडंसं हलवत राहायचं, नाही तर करपून जाईल. आणि शेवटी गरम कढईमध्येच आपल्याला ठेचा थोडा पसरून ठेवायचा, म्हणजे कुरकुरीत होतो. या अशा कढईमध्ये आपल्याला ठेचा पसरवून ठेवायचा. मस्त आपला असा हा कुरकुरीत बेसन मिरचीचा ठेचा तयार आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठेच्याबरोबर आपल्याला मस्त असा कांदा कापून घ्यायचा. मस्त असं घरगुती लोणचं.